नमस्कार आई, या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी गावाकडे गेलेले होते, तर तोच थोडासा व्हिडिओ मी जाताना किंवा घरी आईच्या इकडे गेल्यावर थोडासा शूट केला, थोडा वेळ भेटला होता, तोच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नक्की शेवटपर्यंत बघा। तर छानपैकी आम्ही सकाळीच निघालो होतो आणि तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते मी। तर चला तिथे गेल्यावर भेटूया। तर बघू शकता इथं आलो आईच्या इथं। तिथं आईचा चालू आहे स्वयंपाक। तर आम्ही सकाळी 8 वाजताच इथं आलेलो होतो। तर सकाळी लवकर, तर तुम्हाला माहितीच आम्हाला देवाचं काम होतं, त्याच्यामुळं आम्ही लवकर आलेलो होतो। तर खूप काही मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळं मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवला। तर बघू शकता आई इथं स्वयंपाक करते आणि इथं आम्ही सकाळी 8 वाजता गेल्यामुळं तर नाश्तासुद्धा इथं पोळ्याचा चालू होता आणि मी इथं पोहे बनवत होते। तर छानपैकी इथं पोळ्याचा नाश्ता बनवायचं काम चालू आहे। तर आई संग गप्पा मारत इथं पोळेसुद्धा मी बनवायला घेतले। छान आईने सगळं चिरून दिलं आणि मी फोडणीला घातलं। तर बघू शकता। चला तर इथं पोळ्याचा नाश्ता करून घेऊ आणि बाकीचा सुद्धा स्वयंपाक करून घेऊ। तर इथं आईने पीठसुद्धा भिजून ठेवलं आणि मी छानपैकी चपात्या केल्या। तर आईने भाजी वगैरे केली आणि पोहे केले। मी नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं आता मी चपात्या बनवते। तर छानपैकी इथं चपात्यासुद्धा बनवल्या। चला तर ह्याच पद्धतीने सर्व चपात्या आपण बनवून घेऊ आणि जेवण करून घेऊ। तर मस्त सर्व स्वयंपाक करून झाला। इथं आमच्या जेवण वगैरे सुद्धा झाले। तर बघू शकता। तर आम्ही गावात गेलो होतो, तर भेळ वगैरे आणली होती, मटकी भेळ आणि ते काही बाकीचं भाजी भाकरी आणि असलं बनवलं होतं। तर छान मस्त पोटभरीचं जेवण झालं आणि आमची निघायची तयारी झाली। तर इथं झाली निघायची तयारी आणि आईने छानपैकी सगळ्या नातवांना नातींला गाठी कडे, आणि इथं पुण्याला कडे भेटत नाही, तर तिने तिथूनच कडे घेऊन दिले। मी ते कडे तुमच्याबरोबर शेवट व्हिडिओच्या शेअर करीन। तर आईने हळद लावली होती, त्या हळदसुद्धा काढून आम्ही जायच्या अगोदरच आदल्या दिवशी उकडून घेतली होती आणि वाळत टाकली होती। तर इतका छान कलर आला होता हळदीला, तर तेच बघत होते आणि फोनसुद्धा चालू होता। तर मस्त असा कडक ऊन पडेल होतं, त्याच्यामध्ये मस्त वाळत घातली होती। तर बघू शकता छान असं इथं वाट्यावर सावली आलेली होती। तर तिथं आम्ही थोड्या वेळासाठी बसलो आणि खाली तर काय आम्ही शेतीकडे गेलो नाही, खूप ऊन होतं। तर झूम करून इथूनच दाखवते आईची यांची शेती। तर थोड्याच अंतरावर खाली आहे। तर बघू शकता मोटरीचं पाणीसुद्धा चालू आहे आणि मस्त गावाकडचं वातावरण आहे। तर मस्त असा निसर्ग आहे। तर बघू शकता खूप काही झाडं आणि पाणी चालू आहे आणि काहीतरी मालसुद्धा टाकलेला होता आणि इथं थोडंसं असे ते भाजीपाला, तर तिथंच मी भाजीपाला काढते। तर बघू शकता तिथं आईने आळूचे पानं किंवा पुदिना असं कढीपत्त्याचे झाडं वगैरे असं थोडंसं भाजीपाला जवळ घराच्याच लगेच केलेलं आहे। तर तिथं छानपैकी मी पानं वगैरे थोडेसे काढले। तर जास्त काय पानं उन्हामुळं नव्हते, तर थोडेसेच एक भाजीपुरते पानं निघाले, तेच मी सपडून काढले मस्तपैकी। तर उन्हामुळं पानं खराब झाले होते, तर थोडेसे एक भाजीपुरते पानं निघाले, तर जास्त काय पानं नव्हते। तर चला आता निघूया आपण। तर आमची इथं आता आवरून झालं आणि निघालो आता आम्ही। तर बघूया, तर चला आता शेवट तुम्हाला आता घरी गेल्यावर व्हिडिओ बघायला भेटेल। तर चला आता इथं व्हिडिओ मी स्टॉप करते। तर शेवट तुम्हाला काय घरी गेल्यावर शूट करीन ते शेअर करीन पुन्हा। चला तर इथं आलो आम्ही घरी आणि आईने काय कशा पद्धतीच्या गाठी दिल्या, कडे दिले मुलींसाठी, त्यांच्या नातवांसाठी, तर ते तुमच्याबरोबर मी सुद्धा शेअर करते। तर इथं म्हणजे शेमगाव होळीलाच खडे वगैरे देते आणि आपण इथं याला पाडव्याला उभारतो। तर इथं पुण्याला कडे भेटत नाही आणि तिथं तिने घेऊन दिले। तर बघू शकता मस्त असे कडे।
आणि ह्या मुलींसाठी तिने गाठ्या दिल्या सर्व मुलींसाठी. ते छान अशा मोठ्या मोठ्या पेटाच्या गावाकडे गाठ्यासुद्धा भेटत्या आणि ह्या पद्धतीचे कडे असत्या मुलांना हातात घालायला. तर ते आमच्या गावाकडे भेटत असत्या. तर आई आवर्जून घेऊन ठेवले आणि ते लगेच आमच्याबरोबर दिले मुलांसाठी. तर काहीतरी वेगळे पण म्हटलं का मुलांना पण आश्चर्य वाटतं. तर बघू शकता छान असे कडे आणि गाठ्या सर्व मुलींना तर दिलेल्या. तर ह्याच पद्धतीचा अजूनही दुसरा पुडा आहे. तर सर्व जवळजवळ 5 ते 6 कडे आणि गाठ्यासुद्धा एवढ्या सर्व गाठ्या दिल्या आईने सगळ्यांना. तर बघूया. तर गाठ्या तर झाल्या, गाठ्याकडे आणि बाकीचा थोडासा मी भाजीपाला आणला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं मी तुम्हाला म्हटलं जास्त काय पानं नाही आहे, खराब झाले पानं. तर इथं पानं घेतले आणि थोडासा पुदिना वगैरे काढला. तर पुदिना आईच्या इथं खूप छान खाली लावलेला आहे मातीत. तर एक जोडी मी पुदिन्याची आणली, थोडासा कढीपत्तासुद्धा आणला. आणि कढीपत्ता खूप मोठा असा छान आहे आणि कॅरी बॅगमध्ये होता त्याच्यामुळं थोडासा वाकडा झाला. तर ह्या पद्धतीचा थोडासा भाजीपाला आणि गाठी कडे तर अशा पद्धतीचे आणले. तर बघू शकता. तर तांदूळसुद्धा आईने दिले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहायला धन्यवाद.